दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचा बघा हप्ता दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट 4,000 रुपये आता जमा होणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज एक मंत्रिमंडळात एक निर्णय जाहीर झालेला आहे। बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्वतः आता हे निर्णय घेण्यात आलेला आहे। एक मोठी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता आज कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की बघा मंत्रिमंडळामध्ये आता एक महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला असून आता पीएम किसान आणि तसेच बघा नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, कोणते शेतकरी पत्र असणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, आज म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासूनच अनेक बँकेमध्ये आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांची मिळून बघा 4,000 रुपये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे। आता बघा गेल्या आठवड्याभरापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या, परंतु आता शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता मंत्रिमंडळाच्या निर्णयाने या चर्चेचे पूर्णविराम मिळाला आहे। म्हणजेच की बघा आता या चर्चेवर पूर्णविराम सरकारने लावलेला आहे। आता बघा पैशाचा वाटप आता 3 टप्प्यात केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात हे फायदा मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता मंत्रिमंडळाने नुकत्याच बघा घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यात सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने हे निर्णय घेतलेला आहे। आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार बघा, आता काय निर्णय घेण्यात आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यात बघा टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार आहे। आज कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे, उद्या कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा परवा कोणत्या टप्प्यात, अशा 3 टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवा का, आता बघा कोणत्या शेतकरी पात्र असणार आहे बघा, परंतु बघा सरकारने ठरवले की बँकेमध्ये आणि निवडक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरण केले आहेत। हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की बघा पैशाचा वाटप आता 3 टप्प्यामध्ये होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 4,000 रुपये जमा झाले आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, 2च मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार। कारण की आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार शेतकरी मित्रांनो 2 मिनिटं तुम्हाला लक्षपूर्वक ध्यान देऊन व्हिडिओ बघायचा आहे व तसेच जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ते व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा दर 4 महिन्यांना हे लाभ, पण यावेळी अडचण का बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला माहितीच आहे की बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा हप्ता साधारणपणे दर 4 महिन्याला दिला जातात। पण शेतकरी मित्रांनो, आता त्यानुसार आता 4 महिने पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, आता दिवाळी सुद्धा जवळ आलेली आहे। आता दिवाळीच्या बघा, आता दिवाळीला शेतकऱ्याला खर्च करण्यासाठी बघा सरकार आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचे 2,000 तसेच नमोचे 2,000 असे दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता जमा करण्यात येणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्याची आता दिवाळी ही गोड होणार आहे। आता राज्यातील बघा सर्वच बँकेमध्ये हे पैसे सरकारने सोडलेले नाहीत। कारण की शेतकरी मित्रांनो, काही निवडक बँक आहे त्या बँकेमध्ये बघा सरकार हे पैसे सोडण्यात येणार आहे असे बघा यांचे। कारण की असे की बघा मागील वेळी जेव्हा बघा नमो शेतकरी योजना आणि पीएम किसानचा 20वा हप्ता सोडला होता तेव्हा अनेक बँकेमध्ये ते काय पैसे अडकून राहिले होते। त्यामुळे सरकारने बघा जाहीर केलेल्या बँकी होत्या ते बँकेत आता त्या बँकेमध्ये सरकार पैसे सोडण्यात येणार आहे। बघा आता कोणत्या जाहीर करण्यात आलेल्या सरकारने बघा बँकेची अडचण आणि सरकारचे नवीन निर्णय, अनेक बँकेकडे त्यांना स्वतःचे बघा सर्व्हर आणि आयएफसी कोड नसल्यामुळे
शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे सरकारने काही बँकेत निवडले आहे. ते बँके कोणत्या आहेत? त्या बँकेत जर तुमचं खातं असेल शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला डायरेक्ट आज पैसे मिळणार आहे. बघा, शेतकऱ्यांना मागील वेळी पैशासाठी वाट पाहावी लागली होती. यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकेमध्ये पैसे सोडायचा निर्णय घेतलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता ते ठराविक बँका कोणत्या आहेत? जर तुम्ही नमो शेतकरी आणि PM किसान योजनाचा हप्ता घेत असेल, तर कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाले आहेत यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणती यादी? बघा, सरकारने स्वतः यादी जाहीर केलेली आहे. जर यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. बघा, तुमच्या बँक, बघा शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक यादीत आहे का हे आजच चेक करा. आज सकाळपासून बघा खात्यात अर्थात PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनाचे असे 2,000 असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सगळ्यात शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला 12 वाजेपर्यंत सुद्धा तुमच्या म्हणजेच की बघा मोबाईलवर SMS येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघायचा आहे. आता बघा, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असेल की बघा तुमचे बँक सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का? हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तार सांगणार आहोत. कारण सध्या केवळ निवडक बँकेमध्ये आणि सरकारने ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे आज जमा करण्यात येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, अखेर प्रतीक्षा आता शेतकऱ्याची संपलेली आहे. कारण की आता बघा, बँक SMS आला का, तुम्ही आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, हे एकूण कंटाळा आला. असं पण आज खरोखरच शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचे 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 असे दोन्ही योजनाचे 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात आता SMS सकाळपासून येऊ लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासून तेव्हा आजच्याच 12 वाजेपर्यंत तुम्हाला मोबाईलवर लक्ष देऊन राहायचं आहे. म्हणजे की बघा, तुमच्या मोबाईलवर मेसेज कधी पण येऊ शकतो. आता तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये सरकारने हे पैसे सोडले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. काल संध्याकाळी 12 वाजेच्या यादी महत्त्वाच्या 10 बँकेने देण्यात आलेले आहे. तुमचा जिल्हा या यादीत आहे का लगेच तपासा. आता शेतकरी मित्रांनो बघा, बँकेने सरकारने स्पष्टपणे सांगितले होतं की कोणत्या परिस्थितीत आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाल्याचे SMS येऊ लागलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेला आदेश दिलेला होता की शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता कोणत्या बी हलतीत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झाले पाहिजेत. कारण की बघा, आता दिवाळी काही दिवस राहिलेली आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या सण शेतकऱ्याचा आता गोड होणार आहे. तर आता कोणत्या बँकेत हे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्याची यादी दिली आहे हे आपण पाहणारच आहोत. जर तुम्ही नमो आणि PM किसानचे 4,000 रुपये आजच तुमच्या खात्यात हवे असतील तर तुम्हाला बघा, तर तुमचे जिल्हा यादीत आहे का नाही हे लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, नाहीतर पैसे मिळणार नाही. बघा, जर तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अगदी काही तासात किंवा काही दिवसाभरातच पैसे मिळू शकतात. फक्त तुम्ही कोणत्या बँकेत निवडलेले आहेत आणि आजसाठी बघा कोणते जिल्हे निवडलेले आहे. बघा, आज कोणते सरकारने जिल्हे निवडलेले आहे, कोणत्या बँकेत आज पैसे मिळणार आहे हे पाहत आता आवश्यकता आहे. बघा, चला तर आधी बँकेची यादी पाहून घेऊया. सध्या केवळ निवडक बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत. कारण अनेक बँकेकडे स्वतःचे FCT कोड नसल्यामुळे त्यामुळे पैसे अडकू सुद्धा शकतात. त्यामुळे सरकारने हे काही बँकेत निवडलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आधी पैसे जमा होत होते म्हणजे सर्व मोठी खाजगी बँक HDFC आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या बँक आहे बघा, HDFC बँकमध्ये आज पैसे जमा होणार आहे. जर तुमचे HDFC बँकमध्ये खातं असेल तर तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे आजच 12 वाजेपर्यंत जमा होणार आहे. या बँकेत जर तुमचं खातं असेल तर अनेक सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही HDFC बँकेत ग्राहक असेल आणि तुमचे खातं आज बघा आधीपासूनच उघडलेले असेल तर पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत. बघा, पाहण्यासारखा ही व्हिडिओ पूर्ण बघा. शेतकरी मित्र बघा, आता HDFC बँकेत पुढील बँक आहे बघा ICICI बँक. बघा, बँकेत शेतकऱ्यांचे चांगलेच कर्ज दिले आहे आणि अनेक शेतकऱ्यांना या बँक खाते उघडलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ICICI बँकमध्ये सुद्धा आता PM किसान तसेच नमोचे पैसे मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्र बघा, कोटका महिंद्रा बँकमध्ये सुद्धा आज पैसे मिळणार आहे. आता कोटका महिंद्रा बँक आता कोणत्या शेतकऱ्याची आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा. आता हे पहा बघा तुम्हाला, आणि कारण काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यात पैसे सोडले जाणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे पैसे
त्यांच्या बँक अकाउंटवर जमा नाही झाले, बघा दिवाळीच्या आधी म्हणजेच की बघा दिवाळीच्या 2-3 दिवसाच्या आधी ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्याला पीएमचे आणि नमोचे 2,000 रुपये जमा होणार आहे। यांचे कारण म्हणजेच की बघा पैसे अडकू नयेत आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी सरकारनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुढील बँक आहे बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र बँक। ज्या शेतकऱ्याचे महाराष्ट्र बँक खातं असेल त्यांना सुद्धा आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। जर तुमच्या बँकेत खातं असेल तर तुम्हाला पुढील काही तासातच पैसे मिळू शकतात। व तसेच बघा बँक ऑफ इंडिया, ज्या शेतकऱ्याचे बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा खातं असेल तर त्या शेतकऱ्याला सुद्धा सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा तसेच पोस्ट बँक सुद्धा आहे। केवळ या 12 जिल्ह्यामध्ये पैसे तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो ते बघा पोस्ट बँक, ज्या शेतकऱ्याची पोस्ट बँक आहे त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर सुद्धा आज पैसे जमा होणार आहे। व तसेच शेतकरी मित्र बघा 12 जिल्ह्यातच हा पैसे सोडता येणार आहे। शेतकरी मित्रांनो ते 12 जिल्हे कोणते आहे बघा तुम्हाला लगेच बघायचं आहे। त्या 12 जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट आज तुमच्या बँक अकाउंटवर सकाळपासूनच ते बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट पैसे तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा आता मोठी बँक बघा सर्वात मोठी बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया हे बघा, SBI बँक, यामध्ये बघा त्यालाच SBI बँक म्हणतात। यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे येऊ लागलेले आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, जी तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे। यामध्ये जास्त शेतकऱ्यांचे बघा कर्ज घेतलेले आहेत। आता या बँकेमध्ये PM किसानचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहेत। ती पुढची बँक आहे बघा ती म्हणजे जिल्हा सहकारी बँक, जी प्रत्येक जिल्ह्यात असते। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये यादी येते आहे। जर तुमचे जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अगदी काही तासात थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात पैसे मिळू शकतात। तर तुमचा जिल्हा यात आहे का ते ऐका। बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत, तुमच्या गावात खाजगी बँक असेल किंवा संस्था बँक असेल तर बँकात आता सर्वांचे पैसे जमा होत आहेत। बघा आता पाहून कोणते 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो या 12 जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। बघा उद्यासाठी निवडलेले 12 जिल्हे उद्या पैसे जमा होत आहेत। आता अहमदनगर बघा आज शेतकरी मित्रांनो आता हे उद्या उद्या या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे। बघा अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली आणि गोंदिया आणि सर्वात महत्त्व बघा हिंगोली या जिल्ह्यामध्ये उद्या नमो शेतकरी व PM किसानचे पैसे जमा होणार आहे। आणि आज बघा शेतकरी मित्रांनो आज कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा आपण तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे। बघा ज्या शेतकऱ्याने शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर डायरेक्ट उद्या बघा शेतकरी मित्रांनो त्यांच्या 12 बँकेत पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आणि ज्या शेतकऱ्याला आज पैसे जमा झालेले आहेत त्या शेतकऱ्याला आणि ज्या शेतकऱ्याला आज पैसे जमा नाही झाले उद्या आपण काय तुम्हाला ते काय या यादीमध्ये तुम्हाला ते जिल्हे सांगितले आहे। बघा या जिल्ह्यामध्ये उद्या तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आज पैसे जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व तसेच बघा काही शेतकऱ्याला पैसे जमा झाले नसेल तर उद्या तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट या आपण जिल्हे तुम्हाला सांगितले आहे या जिल्ह्यात तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।